सामान्यतः एखाद्याला आपला नेता, गुरु, संत, मार्गदर्शक किंवा संदेष्टा यांच्यावर प्रेम करणे, त्यांचे गौरवगान करणे, त्यांना आदर्श मानणे हे अगदी नैसर्गिक आहे. आणि आम्ही मुस्लिम, आम्ही सर्वशक्तिमान अल्लाहचे अंतिम संदेष्टा, अंतिम पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांचे गौरवगान करतो. आमच्यासाठी ते आदर्श आणि मार्गदर्शक आहेत. आमच्यासाठी ते सर्वोत्तम आणि महानतम आहेत. तथापि जर मी येथे मुस्लिमांनी आमच्या तेजस्वी पैगंबरांबद्दल काय म्हटले किंवा लिहिले आहे ते पुन्हा सांगितले तर इस्लामचे संशयवादी आणि विरोधक याला अतिशयोक्ती, कल्पना किंवा अंधश्रद्धा म्हणून नकारू शकतात. म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी निष्पक्ष इतिहासकार, मैत्रीपूर्ण टीकाकार आणि पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे कट्टर विरोधक असलेल्या व्यक्तींचे विचार मांडणार आहे. आणि अर्थातच वेळेच्या मर्यादामुळे सर्व उदाहरणे आणि टिप्पण्या चर्चेत घेता येणार नाहीत. पण मी इतिहासातील काही अत्यंत महत्त्वाच्या शैक्षणिक आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचे विचार मांडणार आहे. कोणतेही सामान्य लोक नव्हे, जे स्वतःला ज्ञानी म्हणवून घेतात आणि जाणून बुजून किंवा अज्ञानाने इतिहासातील या महान व्यक्तिमत्वावर टीका करून स्वतःचीच नाचक्की करतात. माझ्या या व्हिडिओचा विषय आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महानता. आणि हे सत्य आहे की मुसलमानांमध्ये हीनतेची भावना आहे. अल्लाह म्हणतो कुरानमध्ये सूरा सबा, सूरा क्रमांक 34 आयत नंबर 28 मध्ये, आम्ही तुम्हाला हे मुहम्मद संपूर्ण मानव जातीसाठी शुभ वर्तमान देणारा आणि इशारा करणारा म्हणून पाठवले आहे. पण बहुतेक लोकांना हे माहीत नाही. आम्ही मुसलमानांनी कुरानचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवलेला नाही. बहुतेक मानव जातीला पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल माहिती नाही आणि अनेकांना या अंतिम संदेशाबद्दल चुकीच्या कल्पना आणि गैरसमज आहेत. आम्ही तर अल्लाहने आपल्या प्रिय संदेशाबद्दल दिलेली साक्षही पुन्हा सांगण्याचे धाडस करत नाही. जसे की पवित्र कुराणामध्ये सूरा अल कलम, सूरा क्रमांक 68 आयत नंबर 4 मध्ये आहे, व इन्नका लअला खुलकिन अजीम, नक्कीच तुम्ही हे मुहम्मद महान आणि श्रेष्ठ चारित्र्याचे आहात. या आजाराचे कारण काय? ही हीनतेची भावना का? होय, आम्ही भित्रे आणि आत्महीन लोक बनले आहोत. आमच्यातील उत्साह आणि आत्मविश्वास केवळ शत्रूंनीच नाही तर आमच्या आत्मशून्य मित्रांनीही हरवून टाकला आहे. पैगंबर मुहम्मद एक सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक जण आपला आदर्श व्यक्तीचा गौरव करतो. पण काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्यांना विविध धर्म, विविध प्रदेश आणि विविध काळातील लोकांकडून मान्यता आणि प्रशंसा मिळते. प्रेषित मुहम्मद हे असेच एक महान व्यक्तिमत्व आहे, किंवा असं म्हणावं लागेल की अशा व्यक्तिमत्वांच्या यादीत ते अग्रस्थानी आहेत, ज्यांना विविध धर्म, विविध वंश, विविध प्रदेश आणि विविध काळातील लोकांकडून सन्मान आणि गौरव प्राप्त झाला आहे. द 100 इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी. अलीकडच्या काळात अमेरिकेत द 100 अ रँकिंग ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पर्सन्स इन हिस्ट्री नावाचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक मायकल एच हार्ट यांनी लिहिले आहे, जे इतिहासकार, गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी इतिहासाचा अभ्यास करून मानव जातीवर सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला आहे. या पुस्तकात त्यांनी अशोका, अरिस्टोटल, बुद्ध, कॉन्फ्युशियस, हिटलर, प्लेटो, झोरास्टर, मोझेस, येशू, पॉल इत्यादी 100 प्रभावशाली व्यक्तींचा समावेश केला आहे. ही केवळ यादी नसून त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या प्रभावाची पातळी तपासून त्यांना क्रमांक दिला आहे, क्रमांक 1 पासून 100 पर्यंत. त्यांनी प्रत्येक निवडी मागील कारणे स्पष्ट केली आहेत. आपल्याला त्यांच्या मताशी सहमत होण्याची गरज नाही.
पण त्यांच्या संशोधनाची प्रामाणिकता आणि मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे. या यादीतील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांनी पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ईश्वराची शांती त्यांच्यावर असो, यांना क्रमांक 1 वर ठेवले आहे. हे त्यांच्या अनवधानाने केलेले निवड असूनही हे अल्लाच्या अंतिम वचनातील साक्षीला पुष्टी देणारे आहे. पवित्र कुराण मध्ये येते, सूरा क्रमांक 33 आयत नंबर 21 मध्ये, नक्कीच अल्लाच्या पैगंबरांमध्ये तुमच्यासाठी एक सुंदर आदर्श आहे. मायकेल एच हार्ट यांनी त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात पैगंबर मोहम्मद यांना इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून क्रमांक 1 दिला आहे. ते स्पष्ट करतात, मोहम्मद यांना या यादीत पहिल्या क्रमांकावर ठेवणे काही वाचकांना आश्चर्य वाटू शकते आणि काहींनी त्यावर प्रश्न उपस्थित करू शकतात, पण ते एकमेव व्यक्ती होते जे धार्मिक आणि सांसारिक दोन्ही स्तरांवर अत्यंत यशस्वी ठरले. टाइम्स मॅगझिन मध्ये 15 जुलै 1974 जगप्रसिद्ध टाइम मासिकाने महान नेता कुणाला म्हणावे या विषयावर अनेक लेख प्रकाशित केले. या मासिकात योगदान देणाऱ्या लेखकांपैकी कोणालाही पैगंबर मोहम्मद यांना दुर्लक्षित करता आले नाही असं दिसून येतं. के.एस. रामकृष्ण राव यांनी त्यांच्या पुस्तकात मोहम्मद इस्लामचे पैगंबर असे लिहिले आहे. सिद्धांतकार, संघटक आणि नेता या तिन्ही भूमिका एक व्यक्तीत एकत्र असणे हे पृथ्वीवरील अत्यंत दुर्मिळ दृश्य आहे. ते पुढे निष्कर्ष काढतात, इस्लामच्या पैगंबराच्या रूपात जगाने हे दुर्मिळ दृश्य प्रत्यक्ष रक्त मांसाच्या रूपात चालताना पाहिले आहे. हिंदू विद्वान दिवान चंद शर्मा त्यांच्या पुस्तकात द प्रोफेट्स ऑफ द ईस्ट पान क्रमांक 122 मध्ये लिहितात, मोहम्मद हे दयाळूपणाचे मूर्तिमंत रूप होते आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर त्यांचा प्रभाव कायम राहिला व कधीही विसरला गेला नाही. ॲनी बेझंट म्हणतात त्यांची पुस्तक द लाईफ अँड टीचिंग्स ऑफ मोहम्मद पान क्रमांक 4 मध्ये, अरब देशातील महान पैगंबराचे जीवन आणि स्वभाव ज्याने अभ्यासले त्याने त्यांचे शिक्षण आणि जीवनशैली समजून घेतली, अशा व्यक्तीस त्या महान पैगंबरांबद्दल आदरशिवाय दुसरे काहीही वाटू शकत नाही. ते सर्वोच्च ईश्वराचे एक महान संदेशवाहक होते. ॲनी बेझंट या एक प्रसिद्ध तत्वज्ञ आणि समाज सुधारक होत्या आणि त्यांच्या या शब्दांमधून पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातील दिव्यता आणि प्रभाव स्पष्टपणे दिसून येते. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका 11वे संस्करण त्यामध्ये आहे, मोहम्मद हे सर्व धार्मिक व्यक्तिमत्वांमध्ये सर्वात यशस्वी होते. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका खंड 12 त्यामध्ये आहे, प्राचीन स्त्रोतांमधील अनेक तपशील दर्शवतात की ते प्रामाणिक आणि चांगले व्यक्ती होते. महात्मा गांधी म्हणतात यंग इंडियामध्ये 1924 मध्ये, आज कोट्यावधी मानवांच्या हृदयावर निर्विवाद प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या जीवनातील सर्वोत्तम गोष्टी जाणून घेण्याची माझी इच्छा होती. जेव्हा मी पैगंबराच्या चारित्र्याचा दुसरा खंड वाचून पूर्ण केले तेव्हा मला खूप वाईट वाटले की त्या महान जीवनाबद्दल वाचण्यासाठी आणखी काही उरले नव्हते. भारताच्या प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी नायडू यांनी इस्लाम मधील समानतेवर भाष्य करताना म्हटले आहे, इस्लाम हा पहिला धर्म होता ज्याने लोकशाहीचा प्रचार केला आणि प्रत्यक्षात अंमलात आणला. कारण जेव्हा मशिदीत नमाजसाठी अजान दिली जाते आणि उपासक एकत्र येतात तर प्रार्थना करताना ते सर्व समान असतात. आज आपण पाहतो दुर्दैवीरित्या खोटी प्रचार यंत्रणा राबविली जाते. प्रेषित मोहम्मद हे इतिहासातील सर्वात महान व्यक्तिमत्व आहेत, पण त्याचबरोबर ते सर्वाधिक गैरसमज असलेले व्यक्तिमत्वही आहेत. मक्केतील त्यांच्या काळापासून ते वसाहतवाद्यांपर्यंत, ओरिएंटलिस्ट पासून आजच्या इस्लाम विरोधकांपर्यंत त्यांच्यावर सर्वाधिक टीका झाली आहे. जरी त्यांना सत्यवचनी, असादिक
विश्वासार्ह अल अमीन म्हणून ओळखले जात होते, तरी जेव्हा त्यांनी इस्लाम बद्दल सांगितले तर त्यांचेच लोक त्यांना वेडसर, कवी, भविष्यवक्ता, जादूगर वगैरे म्हणून हिणवले. त्यांच्यानंतर इस्लाम विरोधकांनी हजारो पाने लिहून या महान ईश्वर दूतावर आरोप केले, जे शेवटी त्यांच्याच अपकीर्तीस कारणीभूत ठरले. या सर्व आरोपांमध्ये कोणताही तर्क नाही आणि ते पूर्णपणे निराधार आहे. हे आरोप मुसलमानांनीच नव्हे तर पैगंबर मोहम्मद यांचे आदर करणाऱ्या अनेक गैरमुस्लिमांनीही चुकीचे सिद्ध केले आहेत. मोहम्मद म्हणजे स्तुत्य. जर तुम्ही गुगलवर शोधले जगातील सर्वात लोकप्रिय नाव कोणते, तर 2023च्या एक अभ्यासानुसार मोहम्मद हे जगातील सर्वात लोकप्रिय पहिले नाव आहे. जगभरात अंदाजे 13,33,39,300 लोक हे नाव धारण करतात. जगभरात सुमारे 2 अब्ज अनुयायी आहेत जे या महान ईश्वर दूतावर आपल्या प्राणांपेक्षा अधिक प्रेम करतात. ते जगातील सर्वात प्रेम मिळवलेले आणि सन्मानित व्यक्तिमत्व आहेत. एक टीकाकार असला तरी त्यांच्यावर होणाऱ्या खोट्या आरोपांपासून त्यांचे संरक्षण करणारे हजारो समर्थक आहेत. प्यू रिसर्च सेंटर आणि इतर अनेक अभ्यासानुसार आज इस्लाम हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा धर्म आहे. जरी इस्लाम विरोधकांमध्ये जबरदस्तीने धर्मांतर, दहशतवाद, महिलांवरील अन्याय आणि प्रेषित मोहम्मद यांच्या चारित्र्यावर शंका घेणारे खोटे आरोप केले जात असले, तरीही इस्लाम हे सर्व वाद प्रणाली मागे टाकत आहे. आणि शेवटी माझ्या मुस्लिम बांधवांसाठी एक संदेश. इस्लामचे भविष्य अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले गेले आहे. तुमच्यासह किंवा तुमच्याशिवाय सर्वशक्तिमान अल्लाने तुम्हाला एक संधी दिली आहे, इस्लाम बद्दल गैरसमज दूर करण्याची आणि शांततेचा प्रसार करण्याची. आपण अल्लाच्या या आदेशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आपण जणू संपत्तीच्या राशीवर बसलेल्या नागासारखे त्या संदेशावर बसून आहोत. आजही खूप काही करणे बाकी आहे. आजही अनेक लोक आहेत ज्यांना या अंतिम ईश्वर दूताबद्दल काहीही माहित नाही. पवित्र कुराणमध्ये येते, सूरा सबा सूरा क्रमांक 34 आयत नंबर 28 मध्ये, वमा अर्सलनाका इल्ला काफतल लिन्नासी बशीरं व नझीरं वला अक्सरन नासी ला यअलमून. आम्ही तुम्हाला हे मोहम्मद संपूर्ण मानव जातीसाठी शुभ वर्तमान देणारा आणि सावध करणारा म्हणूनच पाठवले आहे, पण बहुतेक लोकांना हे माहीत नाही. ही कुराणची आयत प्रेषित मोहम्मद यांचे मिशन स्पष्ट करते. ते केवळ एका जमातीसाठी नव्हते, तर संपूर्ण मानव जातीसाठी. त्यांचा संदेश शांती व मार्गदर्शन घेऊन आला होता. पण दुर्दैवाने आजही अनेक लोक त्यांना आणि त्यांच्या संदेशाला ओळखत नाही. ही आयत आपल्याला जबाबदारीची आठवण करून देते. इस्लामचा सुंदर संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याची आणि जगाला अंतिम संदेश वाहकाची म्हणजेच प्रेषित मोहम्मद यांची ओळख करून देण्याची.